आपकी अदालतमध्ये साध्वी रितंबरावर आरोप आहे की या आधुनिक तंत्रज्ञानाचा विरोध करतात. रितंबराजी, जे लोक तुमचे प्रवचन ऐकतात ते म्हणतात की आधुनिक तंत्रज्ञान जसं इंटरनेट आहे, मोबाईल आहे, तुम्ही त्यांचा विरोध करता. तुम्ही म्हणता की मोबाईल हे विष आहे. रजतजी, मी तर एकदम मॉडर्न साध्वी आहे. मी कशी काय तंत्रज्ञानाचा विरोध करू शकते? पण अति सर्वत्र वर्जते आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर तो चांगला नसतो. म्हणून आपण बघतो की आपल्या मुलांना खूप काही गोष्टी माहिती नसतात, पण ते मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. जर तुम्ही कुठे बिल्डिंगचं काम सुरू असेल तिथे बघा, रिक्षावाला रिक्षा चालवत असेल पण सगळं लक्ष त्याचं मोबाईलमध्ये असतं. मोबाईलमध्ये सेल्फी घेता घेता किती सारे ऍक्सिडेंट झालेत रजतजी. कित्येक लोकांचा अकाली मृत्यू झालेला आहे रजतजी. म्हणून प्रत्येक गोष्टीत संयम खूप महत्वाचा आहे. साधनांचा सदुपयोग होणं फार गरजेचं आहे आणि आम्हाला प्रगती नेहमीच प्रिय आहे रजतजी. म्हणून तर आम्ही भव्य भारताचं स्वप्न घेऊन चाललोय, पण त्यामध्ये दिव्यता पण असायला हवी. आणि मग घोड्यावरती सवारी करणं आमची जबाबदारी आहे ना रजतजी. पण घोडा आमच्याच डोक्यावरती चढला तर ते बरं नाहीये. म्हणूनच संतुलन हे हवं. अगदी बरोबर आहे की संतुलन तर पाहिजेच. अजून एक घटना मी ऐकली होती, ती म्हणजे तुम्ही मायामीमध्ये गेला होतात समुद्र किनारीवर आणि 15 मिनिटात तुम्ही पळून देखील आलात. कारण की रजतजी, आम्ही असा विचार केला होता की जे सगळे लोक आहेत आमच्या बरोबर ते संगीत मंडळी होती. मी विचार केला की प्रकृतीच्या किनारी, तटांवर, समुद्र किनाऱ्यावर आम्ही समुद्राच्या अपार भव्यतेचे दर्शन घेऊ आणि निरभ्र आकाश असेल, ताऱ्यांनी भरलेलं आसमान असेल आणि तेव्हा आम्ही समुद्र किनारी बसून जेव्हा देवाला साथ घालू तेव्हा खूप आनंद होईल. तिथे ध्यान करू आणि तिथे आम्ही जेव्हा पोचलो रजतजी तर तिथे दारूच्या बाटल्या आणि असं जेवणाचं इतकं विचित्र आणि वाईट रूप होतं तिथे. हे सगळं सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती. मग मी माझ्या साथीदारांना सांगितलं की आपण चुकीच्या जागी आलोत. मग आम्ही तिथूनच रजतजी भारत मातेला प्रणाम केला की हे भारत माते, तुझे सागराचे तट असोत तर तिथे सोमनाथ आहे, जगन्नाथ आहे, कन्याकुमारी आहे आणि जर पर्वताचं शिखर असेल तर माझे केदार बाबा आहेत, गंगोत्री आहे, यमुनोत्री आहे. आमच्या इथे जिथे प्रकृती प्रफुल्लित होऊन विराजमान आहे तिथेच देवाचा वास आहे, तिथेच देव आहे आणि तीच भारत माता आहे. पण याच भारत भूमीसाठी आधुनिक विचार करणारे म्हणतात आपण IIT बनवले पाहिजेत, आपण शाळा बनवल्या पाहिजेत, कॉलेज बनवले पाहिजेत. मंदिर बांधून काय होणार आहे? असं आहे रजतजी, ज्या शाळा आहेत ते रोटी कमवण्याचं शिक्षण देतात आणि मंदिरं विद्या देते जगण्यासाठी. जगण्यात आणि जिवंत राहण्यात फरक आहे रजतजी. आम्हाला जिवंत तर राहायचं आहे पण योग्य मार्गाने जीवन जगायचं आहे. आणि तुम्हाला माहितीये रजतजी, हा आपला गुरु शिष्य परंपरेचा देश आहे. पगाराच्या नोटा मोजतील गुरु आणि शिष्य जे आहे ते नकल करून करून पास होतील, असा भारत आपला कधीच नव्हता. यासाठी कुणासमोर तरी झुकता आलं पाहिजे. तुम्हाला तर माहितीच आहे रजतजी, घागर जेव्हा नदीसमोर वागते तेव्हाच पाणी त्याच्यात भरलं जातं आणि जेव्हा कधी आपण देवासमोर सगळे झुकतो तेव्हा आपल्यामध्ये सामर्थ्य येतं आणि तेव्हाच नवीन गोष्टी आत्मसात करण्याची ताकद येते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे रजतजी, जेव्हा डॉक्टरांचं औषध संपतं, औषध काही काम नाही करत आहे, तेव्हा डॉक्टर सुद्धा म्हणतात की देवाची प्रार्थना करा, तेव्हा फरक पडेल. म्हणूनच शाळा बनल्या गेल्या पाहिजेत, कॉलेज बनले गेले पाहिजेत, हॉस्पिटल बनले पाहिजेत. मग मंदिर का नाही बनले पाहिजेत? भारत भूमी ही तर मंदिरांची आता भूमी जसे आहे. तेजस्वी यादव आहेत ते म्हणाले, तुम्ही जर आजारी पडलात तर दवाखान्यात जाल की मंदिरात जाल? नक्कीच आपण दवाखान्यातही जाऊ पण देवाला सुद्धा साकडं घालू. आई देवळातून प्रसाद आणून आपल्या तोंडात भरवेल की डॉक्टरांचं औषध तेव्हाच काम करेल बाळा जेव्हा देवाचा आशीर्वाद तुझ्यावरती असेल. जसं की आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की खऱ्या आयुष्यात हिरो असणाऱ्या लोकांवर सिनेमा बनत आहे. तर तुम्हाला काय वाटते, तुमच्या जीवनावर एक सिनेमा बनवला गेला पाहिजे? बाळा, तू हे बोललीस बाळा, हे अब्ज आमचे कष्ट फळाला आले. माझ्या बाळांच्या मनात ही गोष्ट आली तर मी माझ्या बाळांना हे सांगू इच्छिते की जेवढे काही इथे बंधू भगिनी आहेत
की आम्ही बालपणीच्या आठवणींनी खूप जोरजोरात हसायचो, पण तारुण्यात शूर्पणखा आणि उर्वशीत नाही फसलो. आम्ही गुरुवर आचार्याचे शिष्य कोणत्या राज्यात नाही फसलो. रामजींचे चरण पादुका 14 वर्ष उलटले. हेच भाव घेऊन भारताला जगायला पाहिजे. हा रजतजी? हेच भाव मनात ठेवून तुम्ही वात्सल्य ग्राम बनवलं. हेच भाव ठेवून तुम्ही मुलांना एक नवीन जीवन दिलं. जोपर्यंत त्याबद्दल बोलणं होत नाही तोपर्यंत कोणता कार्यक्रम होऊ शकत नाही. ही कल्पना कशी आली तुम्हाला? रजतजी, मी जेव्हा रामजन्मभूमीच्या आंदोलनासाठी सगळीकडे प्रवास करत होते तेव्हा मी रात्री कोणत्या तरी अनाथाश्रमात किंवा नारी निकेतनमध्ये राहायचे. तिथली व्यवस्था बघून मला असं वाटायचं की आपण इतके संवेदनशील लोक आहोत की आपण पाषाणात देखील परमात्म्याला शोधतो, प्रत्येक जीवामध्ये देवाचं दर्शन घेतो. मग आपण आपल्या बाळांना नुसतं जेवण देऊन, फळं वाटून, कपडे वाटून, लाईनमध्ये उभं करून त्यांना जेवण देतोय, फळं वाटतोय, आपण दानशील बनतोय, त्यांना गरीब बनवतोय. ही गोष्ट माझ्या खूपच मनाला लागली. मग मला असं वाटलं की नारी निकेतनमधली एक स्त्री आणि जर यशोदाई बनली तर, जर अनाथाश्रमातली मुलं एकमेकांचे बहीण भाऊ बनले तर, वृद्धाश्रमातले वृद्ध आजी मावशी बनले तर, आजी आजोबा बनले तर, असा एक विचार आला मनामध्ये. मग मला असं वाटलं रजतजी, माझ्यावर दबाव होता की मी राजकारणात जाऊ. ते माझं क्षेत्र नव्हतं. मग मी विचार केला की माझी सगळी ऊर्जा या प्रकल्पासाठी, या प्रयोगासाठी मी स्वतः यशोदाई बनून हे सगळं पूर्ण करीन. आणि मग हे सगळं असं होत गेलं. आणि तुम्ही बघताय की इतक्या सुंदर वात्सल्याची सृष्टी उभी राहिली. ना कोणी अनाथ आहे, ना कोणी गरीब आहे, ना कोणती महिला निराश्रित आहे. आणि हे रजतजी तुम्ही पण जाणता आहातच की ज्याला ईश्वराने आधार द्यायला पाठवला आहे ती स्वतः निराधार कशी काय असू शकते. ती यशोदा बनून गौरव प्राप्त करेल, मुलांना अंगाई ऐकायला मिळेल, आईला म्हातारपणी आश्रय मिळेल, आधाराला काठी मिळेल आणि एक तरुण महिला मुलांची आई देखील बनेल आणि वृद्धांचा आधार देखील बनेल. याच भावानी वात्सल्य उभं बघा, राहिलं. पूर्ण जगात असं दुसरं उदाहरण पाहिलेलं नाही. आणि आता आम्ही ऐकलंय की तुम्ही मुलींसाठी सैनिक शाळा उभारत आहात. हो, ते सुरू पण झालं. माझं एक खूप मोठं स्वप्न होतं रजतजी, की माझ्या देशातल्या छोट्याशा मुली नाजूकशा आणि कोमल कळ्यांसारख्या, नाहीतर फुलांसारख्या, नाहीतर घाबरलेल्या, नाहीतर बावरल्यासारख्या, नाहीतर पॅन्ट शर्ट भले घालू देत पण हरणीसारखं नाजूक मन असलेली, नाहीतर मग रेगिस्तानमधील मधुधराच्या सरस्वतीसारखी अशी असायला नको. ती लहान मुलांची अंगाई व्हावी, ती वृद्धांचा आधार व्हावी, उंच आकाशात भरारी सुद्धा घेतली पाहिजे आणि सीमेवर उभं राहून मोठ्या गर्वानं आपली छाती ठोकून ती स्वतःला सिद्ध करेल. दुश्मनाची गोळी आली तरी एक पाऊल ती पाठीमागे होणार नाही. जसा माझ्या देशाचा तरुण तिरंगा फडकवायला जातो, एक तर तिरंगा फडकावून येतो, नाहीतर मग तिरंग्यामध्ये गुंडाळून येतो. मग भारतातल्या मुलींना देखील ही संधी मिळायला पाहिजे. आणि म्हणूनच मुलांसाठी हिमाचलमध्ये आणि रजतजी, मला तुमच्याद्वारे समाजाला हे सांगायला खूप गर्व वाटतोय की भारतातली सगळ्यात पहिली मुलींसाठी सैनिकी शाळा वात्सल्य ग्राममध्ये उभारली गेली. खूप छान, खूप छान. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया. जसं की सगळ्यांना माहीतच आहे की राम मंदिरासाठी खूप प्रयत्न केले, खूप संघर्ष केला आणि आज खूप मोठं योगदान दिलं आहे तुम्ही. मला असं विचारायचं आहे की मथुरामध्ये श्रीकृष्णजी जन्मभूमीसाठी तुमचे पुढचे काय काय प्लान्स आहेत? मी हा विचार करतेय की 22 जानेवारीला दिवाळीपेक्षाही मोठी दिवाळी होणार आहे. आणि जर ही दिवाळी झाली तर कृष्ण जन्मभूमी आपलीच होणार आहे. रजतजी जी. माझी एक मुलगी इथे आली हा. आहे, ती तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवेल. हो, नक्कीच नक्कीच. सिमरन कुठे आहे? हा, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ. तू कितनी सुंदर है, तू कितनी प्यारी है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, खूप छान बोलले. ओ माँ. खूप छान.
रजत भाई, तिच्यासोबत एक सिया आली आहे. सिया, हो. सिया उभी राहून ऐकव. हिची एक कविता आहे. हा, ऐकू किस्से ऐकू. दर्श दर वर्ष हर बार आएंगे. मुझे खुशी है इस बात की कि इस वर्ष मेरे श्री राम आएंगे. वा, आणि ती कविता सुद्धा ऐकव. मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं. दिल में है अरमान यही कुछ कर जाए, कुछ कर जाए. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. दीदी माँ जी की उंगली थामकर मैंने चलना सीखा है. मैं वात्सल्य में लिखी कविता मुझको संस्कारों ने सींचा है. दीदी माँ जी के आंचल में पढ़कर मैंने दुनिया को देखा है. तूफानों सा शोर नहीं, कल कल बहता जल हूँ मैं. दीदी माँ जी के संस्कारों का आने वाला कल हूँ मैं. दीदी माँ जी का धाम मिला, पावन परमानंद नाम मिला. और भला क्या आस है मुझको, इतना खुशहाल परिवार मिला. मुझे दीदी माँ जी का प्यार मिला. मुझे दीदी माँ जी का प्यार मिला. वा सिया, खूप तिच्यासाठी सुंदर, टाळ्या खूप वाजवा. सुंदर, खूप सुंदर. बघा, सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही पण आता एक भजन सादर करा. तिने अरे, एवढी मी आता सुंदर कोणतं कविता भजन ऐकवली. ऐकू? सगळ्यांनी सोबत गाऊया. राम को पाना है तो बंदे खुद को बदलना होगा. हाथ ऊपर करके. राम को पाना है तो बंदे खुद को बदलना होगा. राम को पाना है तो बंदे खुद को बदलना. धर्म युद्ध में तुझको अंगारों पर चलना. बैठा क्यों है कुछ कर्म कर. बैठा क्यों है कुछ कर्म कर. तेरा काम बोलेगा. कण कण भी जय 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 श्री राम. रे भैया, कण कण भी जय 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 श्री राम. बोला जय श्रीराम. जय श्री राम. जय श्री राम.